नमस्कार, महाराष्ट्र टीव्ही 24च्या महाराष्ट्र बुलेटिन मध्ये मी मानवी आपलं स्वागत करते आहे। चला बघूया महाराष्ट्राच्या प्रमुख बातम्या। यवतमाळ जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघात एकूण 102 उमेदवार रिंगणात उतरले आहेत। या उमेदवाराचे मतपेटीत बंद असणारे भविष्य उद्या उलगणार आहे। मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मतदानानंतर पोलीस बंदोबस्त, ईव्हीएम मशीन मतमोजणी केंद्रामध्ये सीलबंद करण्यात आले। या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरासह पोलिसांचा त्रिस्तरीय बंदोबस्त ठेवण्यात आलाय। यवतमाळ येथील पॉलिटेक्निक कॉलेज येथे मतमोजणी करण्यात येणार। जिल्ह्याचे 7 विधानसभा मतदारसंघामध्ये 20 नोव्हेंबर रोजी मतदान पूर्ण झाला होता आणि त्याच्यासाठी उद्या 23 नोव्हेंबर रोजी आपल्याकडे मतांची मोजणी होणार आहे। 7 विधानसभा मतदारसंघ क्षेत्राकरिता काउंटिंग सेंटरवर सर्व जे अरेंजमेंट्स आहेत त्या ठिकाणी बॅरिकेडिंग असेल, लाईटचे अरेंजमेंट असेल, इंटरनेटचे अरेंजमेंट असेल किंवा त्या ठिकाणी काउंटिंगसाठी येणारे एजंट्स, काउंटिंगसाठी बसणारे निवडणूक आयोगाचे अधिकारी कर्मचारी त्यांच्यासाठी सर्वांसाठी अरेंजमेंट करण्यात आलेलं आहे। तसेच सर्व ठिकाणी 3 लेअरमध्ये आपली सिक्युरिटी अरेंजमेंट पण आहे। अमरावती जिल्ह्यात एकूण 8 विधानसभा मतदारसंघासाठी दिनांक 20 नोव्हेंबरला मतदान पार पडले। उद्या मतमोजणी करण्यात येणार आहे। या 8 विधानसभा मतदारसंघांपैकी 2 म्हणजेच अमरावती आणि बडनेरा मतदारसंघाची मतमोजणी लोकशाही भवन येथे होणार आहे। उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल। या अनुषंगाने लोकशाही भवन येथे पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मतमोजणी केंद्रामध्ये मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचारी, उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आणि पत्रकार यांना परवानगी असेल। मतमोजणी केंद्रावरील नियमाची सर्वांनी पालन करावे जेणेकरून मतमोजणी शांततेत करता येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले आहे। अमरावती जिल्ह्यात 8 मतदारसंघ आहेत, त्यापैकी 2 मतदारसंघाची मतमोजणी इथे लोकशाही भवनमध्ये होणार आहे, अमरावती आणि बडनेरा। बाकी इतर मतदारसंघाची मतमोजणी त्या मतदारसंघामध्ये होणार आहे। त्याच्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे प्रशासनातर्फे। सिक्युरिटी अरेंजमेंट्स, 3 टायर सिक्युरिटी अरेंजमेंट असते काउंटिंगसाठी, त्याचीसुद्धा पोलिसांनी नियोजन केलेलं आहे। बाकी प्रत्येक मतदारसंघामध्ये ईव्हीएम मशीनसाठी 14 टेबल्स लावण्यात आलेली आहे। पोस्टल बॅलेट आणि ETPBS वेगळी टेबल्स लावण्यात आलेली आहे, प्रत्येक मतदारसंघाने आहे। आणि काउंटिंग सेंटरवर आतमध्ये फक्त कॅन्डिडेट्स, त्यांचे इलेक्शन एजंट्स आणि मीडिया पर्सन्स हेच अलाउड राहणार आहे। राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी शांततेत पार पडणार आहे। यासाठी चोपडा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित महाविद्यालयात होणार आहे। त्यासाठी प्रशासनाने संपूर्ण तयारी केलेली आहे। यासाठी ईव्हीएम मशीनच्या मतमोजणीसाठी 14 टेबल लावण्यात आले आहे, तर पोस्टर मतमोजणीसाठी 6 टेबल लावण्यात आले। सदर मतमोजणी व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे। दुपारी 2 वाजतापासून संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोडे यांनी दिली आहे। साहेब, उद्या मतमोजणीसाठी आपण प्रशासनाची तयारी कशी, किती टेबल आहे आणि किती वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहे? सार्वत्रिक निवडणूक 2024मध्ये जे मतदान झालेलं आहे त्याची उद्या 23 तारखेला 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे। चोपडा विधानसभा मतदारसंघाची जी मोजणी आहे ही MG कॉलेज येवला रोडवर असलेलं जे MG कॉलेजचं जिम्नॅशिझम हॉल आहे, या हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे। प्रशासनाने पूर्णपणे तयारी केलेली आहे, प्रशासन सज्ज आहे ह्या मतमोजणीसाठी। मतमोजणी हॉलमध्ये एकूण 14 टेबलवर EVM मशीनची मतमोजणी होणार आहे। 2 टेबलवरती ETPBS पोस्टल बॅलेटच्या मतपत्रिकांची मतमोजणी होणार आहे आणि इतर 5 टेबलवर पोस्टल बॅलेटचे जे इतर पोस्टल बॅलेट आहेत त्याची मतमोजणी होणार आहे। यासाठी प्रत्येक टेबलवर काउंटिंग सुपरवायझर, काउंटिंग असिस्टंट आणि 1 मायक्रो ऑब्झर्वर दिले जाणार आहे। विधानसभा निवडणूक 2024 करिता जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघात मिळून एकूण 69.64% मतदान झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। आज आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते। उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्जता झाले आहे। मतमोजणीसाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे। जिल्ह्यात मतमोजणीकरिता ईव्हीएम साठी 126 टेबल, टपाल मतपत्रिकासाठी 70 टेबल असतील, तर ETPBM साठी 12 टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे। 852 मतमोजणी कर्मचारी, 242 सूक्ष्म निरीक्षक व 3000 पोलीस कर्मचारी असे एकूण 5778 मनुष्यबळ मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आली आहे। संदर्भात काय कारवाई करण्यात आली आणि त्यानंतर ज्या ठिकाणी संपर्क केला तर त्या अधिकाऱ्यांकडून नीट कोऑपरेट करण्यात आलं नाही अशा देखील तक्रारी आलेल्या आहेत, व्हिडिओ आले, ऑडिओ आले। नाही, पैसे वाटपाच्या संदर्भामधला पैसे प्रत्यक्ष वाटपात ज्या संदर्भात जे क्लिप्स आहेत त्या मुळात त्या क्लिप्सच अगोदर व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे। कधीच्या क्लिप्स आहेत, कुठल्या आहेत। आता काल मला फोन 4
चालू असताना मला आपल्याच पैकी एका प्रतिनिधीने दाखवलं की घरी बसून शाई लावतायत असं व्हिडिओ आले. आम्ही जेव्हा ते व्हिडिओचं अनालिसिस केलं, त्यांनी मेहंदी लावायच्या बाटल्या होत्या, मेहंदीच्या त्या बाटल्या घरी लावून लावत होते. ते आता इकडे लावत असताना कदाचित मुद्दाम असं करून त्याने काढले. विधानसभा निवडणुकीचा निकाल येण अद्यापही बाकी असताना दुसरीकडे नाशिकमध्ये भाजपच्या नाशिकमध्ये उमेदवार देवयानी फरांदे यांच्या विजयाची शर्यत होर्डिंग लागल्याने राजकीय वर्तुळात हा चर्चाचा विषय ठरतोय. शहराच्या मध्यवर्ती शालिमार परिसरात फरांदे यांच्या समर्थकांनी हे होर्डिंग लावले आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते आणि महायुतीच्या देवयानी फरांदे यांच्यात ही लढत होती. बीड जिल्ह्यातील 6 मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया पार पडली. आता मतमोजणीसाठी निवडणूक विभाग सज्ज झालाय. जिल्ह्यातील स्ट्रॉंग रूम बाहेर पोलीस यंत्रणेचा विशेष बंदोबस्त लावण्यात आलाय. बीड जिल्ह्यातील 68.88% मतदान झाले. पाली मतमोजणीसाठी प्रत्येक एक टेबल, ईव्हीएम मशीनसाठी प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक टेबल असणार आहे. एका फेरीत 14 ईव्हीएमची मतमोजणी केली जाणार आहे. मांतररीत्या टपाली मतमोजणी होणार आहे. दुपारी 2च्या नंतर निकालाचे चित्र स्पष्ट होतील अशी शक्यता निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश पाठक यांनी वर्तवली आहे. जी मतदानाची प्रक्रिया पार पडली त्यामध्ये जिल्ह्याची सरासरी 68.88% इतकं मतदान झालं आहे. मतदारसंघनिहाय जी मतदानाची सरासरी झाली ती पुन्हा एकदा उद्धृत करतो. गेवराई 72.72%, माजलगाव 67.24%, बीड 62.18%, आष्टी 73.05%, केज 63.48% आणि परळी 75.27%. या सर्व ठिकाणी महाराष्ट्र टीव्ही 24च्या महाराष्ट्र बुलेटिन मध्ये सध्या इतकंच. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24.